मानवजातीच्या कल्याणासाठी जे भरीव योगदान दिलं होतं, त्यांच्या कार्याप्रती नतमस्तक होण्यासाठी, त्यांच्या कार्यावरती आपली मनातली असणारी सदिच्छा त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी किंवा मनामध्ये त्यांचं असणारं आदराचं स्थान ते व्यक्त करण्यासाठी हा 12 लाख लोकांचा जनसमुदाय मुंबईच्या त्या चैत्यभूमीवरती जमलेला होता. आणि त्याच ठिकाणी चिरकाल कालासाठी किंवा अनंत कालासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी अनंतामध्ये विलीन झाले. मग विचार करा की आज 70 वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन, ते आपल्यामध्ये नाहीत. 70 वर्ष इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचा महापरिनिर्वाण दिन देशामध्ये साजरा केला जातो. त्यांची जयंती 3 एप्रिल अतिशय आनंदाने जगभर साजरी केली जाते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना विश्वरत्न म्हटलं जातं, त्यांना भारतरत्न म्हटलं जातं. भारत सरकारने 1990 ला भारताच्या संसदेने कायदा करून त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न पुरस्कार त्यांना दिला गेला. मग इतकं मोठं उत्तुंग कर्तृत्व त्यांनी या ठिकाणी केलं म्हणूनच त्यांना विश्वरत्न भारतरत्न हे पुरस्कारानं गौरवलं जातं. किंवा जगातला सगळ्यात शिकलेला माणूस कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग ज्या परिस्थितीतून ते आले बघा, परिस्थिती माणसाला घडवते आणि परिस्थिती माणसाला बिघडवते. ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण गेलं, खरं तर तशी परिस्थिती आपल्या कुणाच्याच वाट्याला नाहीये. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विपरीत परिस्थितीवरती मात करत करत या ठिकाणी त्यांचं नेतृत्व पुढे आलं, त्यांचं व्यक्तिमत्व पुढे आलं. आणि त्या व्यक्तिमत्वानं अशा या परिस्थितीच्या कचकाळग्यामध्ये तावून सोलापून निघालेलं त्यांचं व्यक्तिमत्व. आणि त्यांचं व्यक्तिमत्व जितके संघर्ष वाट्याला येतील, जितकं अडचणी वाट्याला येतील, त्या अडचणीतून त्यांचं व्यक्तिमत्व फुलत होतं आणि पुढे जात होतं. आणि म्हणूनच आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना आपल्या त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कर्तृत्व आपल्याला समजून घ्यावं लागेल की ज्या परिस्थितीमधून ते पुढे आले ती परिस्थिती काय होती. नेमकं त्या परिस्थितीच्या लाथाडावर बसत त्यांनी उत्तुंग कसं कर्तृत्व गाजवलं. आणि म्हणूनच आज जग त्यांचं नाव घेतंय. उगाचच कुणी कोणाचं नाव घ्यायला रिकामा नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला बरेच जणांना आजोबाची पंजोबाची पुण्यतिथी आणि जयंती माहित नसते, कारण त्यांचं काही कर्तृत्व नसतं. ते फक्त जन्माला येतात, जगतात आणि मरतात. जगती लाखो जीवाणू जगती अनमरती. जसं काड्या असतात गवताच्या, काही दिवसापूर्वी त्या चांगल्या हिरव्यागार असतात, काही दिवसानंतर ते वाळतात आणि वाऱ्याबरोबर कुठेतरी उडून जातात. तसं जगात अनेक कोट्यावधी माणसं जन्माला येतात, मरतात आणि जातात. मात्र त्यांचं नाव या ठिकाणी राहत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व उत्तुंग नसतं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 70 वर्षानंतर सुद्धा तितकंच जनमानसामध्ये आढळ स्थान आहे. दिवसेंदिवस त्यांचं महत्व अधिकच वाढत जात आहे. कारण महापुरुष कधी मरत नाहीत, मरणानंतरही ते जिवंत असतात, कारण त्यांचं कर्तृत्व जिवंत असतं. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं कर्तृत्व असंच या ठिकाणी आढळ राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही तसंच आहे. ज्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं, खरं तर ज्यांना गावाच्या बाहेर टाकलेलं होतं, ज्यांना गावामध्ये सुद्धा प्रवेश नव्हता, ज्यांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता, ज्यांना माणसामध्ये यायचा अधिकार नव्हता, ज्यांना शिक्षणाचा अधिकार तर सोडून द्या, ज्यांना माणूस म्हणून माणसं वागवायला तयार नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेऊन त्यांनी या ठिकाणी शाळेचे आपलं श्री गणेश केला. मात्र वर्गामध्ये त्यांना बसू दिलं जात नव्हतं. वर्गात सर त्यांच्या अंगाला हात लावत नव्हते. हात लावायचा असला तर चिखलाचे गोळे इतर विद्यार्थी करायचे आणि ते काही शिक्षा करायची असली तर त्यांना फेकून मारले जायचे. एकदा वर्गातल्या फळ्याच्या पाठीमाग इतर विद्यार्थ्यांचे डबे ठेवले होते जेवणाचे. एक गणित कुणालाच येईना. सर म्हणले, कुणाला येतंय का गणित? त्यावेळेस आंबेडकर उठून उभा राहिले आणि म्हणाले, मी सोडवतो. ते फळ्याकडे धावत गेले, खडू घेतला आणि बोर्डावरती गणित सोडायला उभा राहणार तेवढ्या सगळी पोरं पटदिशी उठली आणि बोर्डाच्या मागे धावली. सगळे आपापले डबे काढून घेतले, कारण या डब्यांना फळ्याला जर स्पर्श